कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी, हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय असे डायलॉग देऊन आणि आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कॅश फॉर्च्युनर गाडी घेऊन देऊन फेमस झालेले आणि कोणत्या कारणाने सतत चर्चेत असणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश भाऊ मडके आता एका नवीन विषयाने चर्चेत आले। कुछ मुंह में घुसेड़ा, उसके बाद गले को उधेड़ के नाक से बाहर निकाला, उसके बाद मेरी बत्ती गुल हो गई। ज्यावेळी धुतला त्यावेळी भाऊ गाडीच्या बाहेर लटकले होते, सेम टू सेम जसं भाऊ हॉटेलच्या बाहेर बकरी लटकवतात। त्या माणसांना जेवण नव्हतं पडलं कारण भाऊनी त्यांना पीस न देता निस्तर असा वाढला होता। मग पैसे नाही द्यायचे ना, मागे लटकून मारायची काय गरज होती? त्यात तर भाऊला मोजायची खूपच सवय आहे, सकाळी 7 कापले अजून 5 कापायचे बाकी। मग त्या हॉटेल भाग्यश्री वार रविवार भाई किती झाले सकाळी 12 आणि दुपारून 3 15 तेच म्हणणं असावं, भाऊ 5 किलोमीटर पळालाय अजून 2 किलोमीटर पळू आणि मग फेकून देऊ, देव शिक्षा देतो म्हणे। पण भाऊचा नंबर तर खूपच लवकर लागलाय। हॉटेल भाग्यश्रीवर अगोदर पण तोडफोड झाली होती, कॉलवर जिबे मारण्याची धमकी आली होती, पण मालक शाबूत होता, त्यांनी पुन्हा हॉटेल चालू केलं आणि मार्केट खायला सुरुवात केली। पण यावेळी ना टार्गेट आपला भाऊच झाला। भाऊ इंटरव्ह्यू मध्ये सांगतो हात मध्ये घेतले मी काचा लावल्या, मग भाऊ सांगतो त्यांनी मागून गोळा लावला। कसा काय? काचा तर बंद होते ना। या ठिकाणी आम्ही आभारी आहोत भाऊचा जावाई आणि मुलगा यांची, त्यांनी उचलल्यानंतर दवाखान्यात नेता पहिले हॉटेल भाग्यश्रीवर आणलं। पण काय असो, भाऊचा इंटरव्ह्यू बघितला, भाऊच्या शब्दांपेक्षा बोटच जास्त। हॉटेल भाग्यश्री वार मंगळवार भाऊने धमकी दिली, पोलीस शासनाने जर माझी कंप्लेंट घेतली नाही तर मी आत्मदहन करेल। पोलिसांचं म्हणणं आहे भाऊला घोड्याचं लायसन पाहिजे आणि अगोदर 24 जुलै 2025 काही अनोळखी युवक हॉटेलमध्ये आले, चांगल्या जेवल्यानंतर सेल्फी घेण्याच्या बहाण्याने नागेश भाऊला बाहेर बोलवलं आणि हात मिळवण्याच्या नावाने हात ओढून आतमध्ये घेतला आणि गाडीच्या काचा वर करून गाडी पडली। हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला, मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली, पॅक केले, त्यांनी लगेच गेअर टाकले, 140च्या स्पीडनं गाडी पळवून नेली, मला इथं बुकी घातली लागले। महाराष्ट्रातला माणूस आपल्याच महाराष्ट्रातल्या माणसाच्या प्रगतीवर एवढा तिरस्कार कसा करू शकतो? भाऊ त्यांना विनंती करतो, माझ्याची तोडफोड होते, जीवे मारण्याचे कॉल येतात, धमक्या आणि आता अपहरण आणि मारहाणही केली। यानंतर नागेश मडकेंच्या पत्नी पोलीस स्टेशनच्या 4 दिवस चक्र मारतात। एवढं सगळं होऊनही पोलीस प्रशासन ही तक्रार नोंदवत नाही। तर सर्व खरं असेल तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, नाहीतर असे कांड परत होत राहतील।